मुंबई इंडियन्स IPL 2026 मधून बाहेर पडली आणि इकडे हार्दिकने चक्क मुंबई इंडियन्सला अनफॉलो केलं. नक्की काय शिस्त आहे हार्दिकच्या मनात? मुंबई इंडियन्सचा कॅप्टन पुढच्या वर्षी बदलणार का? अशा प्रश्नांनी प्रत्येक मुंबई इंडियन्स फॅन कन्फ्यूज झालाय. मे 2026चा हा हंगाम मुंबई इंडियन्ससाठी एखाद्या वाईट स्वप्नासारखा ठरलाय. 10 मे रोजी रायपूरमध्ये RCB विरुद्ध झालेल्या पराभवानंतर मुंबईचं प्लेऑफचं स्वप्न चक्काचूर झालं. सोशल मीडियावर चाहत्यांच्या तीक्ष्ण नजरेने एक गोष्ट टिपली. हार्दिकच्या इंस्टाग्राम फॉलोईंग लिस्टमधून मुंबई इंडियन्स गायब झालं होतं. काही मिनिटांसाठी हार्दिक फक्त 150 लोकांना फॉलो करत होता. अफवांना उधाण आलं की हार्दिक आणि MI मॅनेजमेंटमध्ये सगळं काही आलबेल नाहीये. जरी काही वेळात त्याने पुन्हा फॉलो केलं असलं तरी तो तांत्रिक बिघाड होता की मनातला राग, हा मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे हार्दिकच्या दुखापतीचं ग्रहण सुटायला तयार नाही. बॅक स्पॅझममुळे तो RCB विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवनं नेतृत्व केलं. तज्ज्ञांच्या मते मुंबई इंडियन्स पुढच्या वर्षी मोठा निर्णय घेऊ शकते. रोहित शर्माला काढल्यामुळे आधीच चाहते नाराज होते. त्यात हार्दिकची वैयक्तिक कामगिरी आणि वारंवार होणाऱ्या दुखापती यामुळे संघ व्यवस्थापन आता सूर्यकुमार यादव किंवा बुमराहकडे कायमस्वरूपी नेतृत्व सोपवण्याचा विचार करत असल्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला काय वाटतं? हार्दिकने मुंबई इंडियन्सची साथ सोडायला हवी का? आणि पुढच्या वर्षी मुंबईचा कॅप्टन कोण असावा? तुमची मतं कमेंट्समध्ये नक्की सांगा.